उल्हासनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट चे उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष नाना बागुल यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची घोषणा केली। माजी आमदार पप्पू कलानी यांनी रिपाई आठवले गट मध्ये अधिकृत पक्षप्रवेश केल्याची माहिती त्यांनी दिली। नाना बागुल यांनी सांगितले की कलानी हे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्ती असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते पुढील काळात पक्षबांधणीचे काम करणार आहेत। कलानी यांच्या पक्षप्रवेशामुळे उल्हासनगरसह परिसरात रिपाईची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कलानी यांच्या प्रवेशामुळे आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। न निवडणं काढून टाकणं याला एक ड्यू प्रोसेस असते, जसे कोर्टामध्ये एक प्रोसेस असते तसे पक्षाची आमची एक प्रोसेस आहे। ती प्रोसेस पूर्ण केल्याशिवाय कोणाला अध्यक्ष निवडता येत नाही आणि कोणाला अध्यक्ष काढता येत नाही। मी पदावरून एखाद्याला अध्यक्षाला जेव्हा हटवतो ती मी माझ्या कार्यालयीन ड्यू प्रोसेस जी असते प्रोसेस पूर्ण करतो। मी जेव्हा एखादा अध्यक्ष निवडतो तेव्हा पक्षाच्या आदेशानुसार त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची मीटिंग घेऊन आमची सभासद नोंदणी असते, सभासद नोंदणी पूर्ण करून त्याप्रमाणे आम्ही करत असतो। तर ही जी गोष्ट आहे ती अवैध गोष्ट आहे, त्याच्या बाबतीमध्ये विचार करण्याची कोणतीही गोष्ट नाही। नाना बागुल साहेब या ठिकाणी अध्यक्ष आहेत, काय सविस्तर सांगाल या संदर्भात? नाही, रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं नाना बागुल हेच अध्यक्ष आहेत। रिपब्लिकन पक्ष रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वात काम करतो त्या पक्षाच्या वतीनं रिपब्लिकन पक्षाची उल्हासनगर महापालिका क्षेत्रासाठी अध्यक्ष म्हणून नाना बागुलच आहेत, दुसरं कोणी अध्यक्ष नाही। त्यांनी नाही असं काय अर्थ नाही। तो आमचा रिपब्लिकन पक्षाचा नगरसेवक आहे, शिवसेना नगरसेवक नाही, तो आरपीआयचाच नगरसेवक आहे, फक्त त्या गटातून ते आहेत। आरपीआय मध्ये फूट आहे का? नाही, अजिबात नाही। आरपीआय मध्ये फूट नाही। जे कारवाई जे अशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई केली आहे, फूट अजिबात नाही। पूरे महाराष्ट्र में आज आपने पक्ष प्रवेश किया है आरपीआई आठवले गट में अधिकृत तौर पे। मैंने कहा ये आपको दिखना चाहिए, मफलर पड़ा हुआ है, बोलने की क्या जरूरत है। मैंने कहा कि मेरा लक्ष्य जो है वो गोर गरीब लोगों की सेवा करना, उनके काम आना। आपको मालूम होगा कि मैं इतने 20 साल के बाद जेल से बाहर आया, मेरी उम्र नियरली 80 है। जो भी जीवन रहेगा वो गोर गरीब लोगों के लिए रहेगा और ये मफलर पड़ा हुआ है। कुछ देर पहले आपने एक स्टेटमेंट की कि टिल डेट करके मेरा जो था जेल में था, हाँ, उसके लिए आठवले साहब ने बहुत बड़ी मदद की। किस तौर पे मदद की? नहीं, ये बताने वाली बात नहीं होती है। आठवले साहब ने मदद की है और मैं आप लोगों के बीच में हूँ। पक्षात आल्यानंतर साहजिकच पक्षाची ताकद कितपत वाढणार आहे? अगदी ज्याला म्हणतो हत्तीचं बळ पक्षाला येईल असे बळ फार मोठ्या प्रमाणात पक्षाच्या याच्यामध्ये फरक पडेल, ॲटिट्यूडमध्ये आणि एकूणच आक्रमकतेमध्ये आणि एकूणच हा रिपब्लिकन पक्ष मोठ्या उंचीवर अशा अपेक्षा। साहजिकच एखादा नेता किंवा कार्यकर्ता जेव्हा पक्षात येतो त्यावेळेस मोठं पद त्याला दिलं जातं। अनेकदा आमदार आहेत, माजी आमदार राहिलेले आहेत, काय सांगाल आठवले साहेबांना? निश्चितपणे राजकीय काहीतरी बेनिफिट पप्पूजींना मिळेल आणि खात्रीपूर्वक अगदी आठवलेचा विचार करते याबाबतीत।